माय मनी ध्यानी मनीमध्ये आज आपण गुंतवणूक या विषयाशी निगडित चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी एक नम्र निवेदन. माय मनी ध्यानी मनीच्या संकेतस्थळावर दिलेली माहिती तसेच सदर पॉडकास्टच्याद्वारे आपल्यासमोर प्रस्तुत केलेले विश्लेषण याचा उद्देश आपल्या विचारांना उद्युक्त करणे हा आहे. आपण आपल्या आर्थिक नियोजनाचे निर्णय जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक घ्यावेत यासाठीचा हा उपक्रम आहे. हा कुठल्याही स्वरूपाचा गुंतवणुकीचा सल्ला अथवा आग्रह नाही याची कृपया आपण नोंद घ्यावी. नमस्कार मंडळी. गुंतवणुकीतील विविध धोके या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. प्रसिद्ध आर्थिक सल्लागार श्रीयुत गौरव मेश्रुवाला यांच्या इन्व्हेस्टमेंट रिस्क टू साइड्स ऑफ द सेम कॉइन या पुस्तकावर आधारित ही सिरीज आहे. आज आपण एका महत्त्वाच्या रिस्कविषयी जाणून घेऊ. कंट्री रिस्क. कंट्री रिस्क ही देशाच्या आर्थिक स्थिरतेवर आधारित असते. आपल्यापैकी काहींना आठवत असेल की 1991 आणि 92च्या दरम्यान आपला देश आर्थिक दिवाळखोरीच्या फक्त 23 आठवडे दूर राहिला होता. आयात करण्यात आलेल्या गोष्टींचे मूल्य देण्यासाठी आपल्याकडे परकीय चलनाची वानवा होती. त्यावेळी काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं. आपले पंतप्रधान होते PV नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग आपले फायनान्स मिनिस्टर होते. या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी आपल्याला देशाचं सोनं वापरण्यास लागलं होतं. हे झालं कंट्री रिस्कचं उदाहरण. जर सर्व गोष्टी वेळेत काबूमध्ये आल्या नसत्या तर भारतातल्या गुंतवणूकदारांना आणि ज्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केली आहे अशा सगळ्यांनाच एक मोठा आर्थिक फटका बसला असता. अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील. आत्ताच सुरू असलेलं रशिया आणि युक्रेनचं उदाहरण बघा. त्या दोन देशांमध्ये जरी युद्धपरिस्थिती असली तरी त्याचे पडसाद जगाच्या इतर देशांमध्ये देखील आपल्याला आढळून येतात. किंवा युरोपियन युनियनमधनं बाहेर पडण्याचा ब्रिटनचा निर्णय असो, या निर्णयाचा मोठा परिणाम UK गुंतवणूकदारांच्या मालमत्तेवर झाला आणि पूर्ण जगावरही झाला. काही वर्षापूर्वी युरोपमधील काही देश पोर्तुगल, आयर्लंड, इटली, ग्रीस आणि स्पेन या देशांमध्ये आर्थिक व्यवस्था फार डळमळीला आली होती. या बिकट परिस्थितीचा परिणाम युरोपच्याही पलीकडे जाऊन पूर्ण आर्थिक जगतावर झाला होता. अशा परिस्थितीचा सामना जर आपल्याला भारतात करावा लागला तर आपली गुंतवणूक अशा कंट्री रिस्कपासून किती सुरक्षित असेल याचा विचार आपण करायला हवा. बऱ्याच वेळेला आपण आपली गुंतवणूक आपल्या अपेक्षेनुसार आपल्याला परतावा देते यावर खुश असतो. आपण उत्तम असट ॲलोकेशन केलेलं असतं, उत्तम प्रतीची गुंतवणूक आपण केलेली असते. पण तरी देखील देशावर जर एखादं आर्थिक, राजकीय, सामाजिक किंवा नैसर्गिक संकट आलं तर त्याचा धोका आपल्या गुंतवणुकीला नक्कीच उत्पन्न होऊ शकतो. आपल्या देशाच्या चलनाची त्यामुळे पडझड होऊ शकते. म्हणजेच डॉलरच्या मानाने आपलं चलन कमकुवत बनू शकतं. एखादी युद्ध किंवा युद्धसदृश परिस्थिती, दंगली, जनआंदोलनं ही देखील याला कारणीभूत ठरू शकतात. किंवा एखादं मोठं प्राकृतिक संकट आलं, जसं सुनामी असेल किंवा एखादा मोठा भूकंप असेल, तर त्यामुळे देखील आपल्या देशाची अर्थव्यवस्था डगमगू शकते आणि त्याचा वाईट परिणाम गुंतवणुकीवर होऊ शकतो. अशीच परिस्थिती जेव्हा यमन, इजिप्त किंवा इतर थोड्या मिडल ईस्टर्न देशांमध्ये निर्माण झाली तेव्हा तेथील गुंतवणूकदारांना फार संकटे झेलायला लागली होती. आपण भारतीय बहुतेक वेळा आपली सर्व गुंतवणूक ही आपल्या देशातील गुंतवणुकांमध्येच करतो. आपली काहीही गुंतवणूक भारताबाहेर नसल्यामुळे उद्या जर आपल्याला कंट्री रिस्कचा सामना करावा लागला
तर आपल्या गुंतवणुकीचे एकंदर मूल्य मोठ्या प्रमाणावर खालावू शकतं. आपलं घर असेल किंवा बँकेतले पैसे असतील, शेअर बाजारात गुंतवलेले पैसे असतील, म्युच्युअल फंड्स असतील, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असतील, काहीही सर्व गुंतवणुका ह्या भारतामध्ये गुंतवलेल्या आहेत. भारताच्या बाहेर आपली कुठच्याही पद्धतीची गुंतवणूक नाही आहे. इकडे आपल्याला छान परतावा मिळत असताना बाहेरच्या देशांमध्ये गुंतवणूक का करा, अशी आपली समजूत असते. याला आपण कंट्री बायस असं म्हणतो. म्हणजे आपल्या देशाला आपण नेहमीच प्राधान्य देत असतो आणि झुकतं माप देत असतो. पण याच्या पुढे जाऊन कंट्री रिस्कचा सामना सर्वसामान्य गुंतवणूकदाराला देखील करता यावा, यासाठी आपल्या एकंदर गुंतवणुकीतील थोडी गुंतवणूक भारताबाहेर करणं फार आवश्यक आहे. RBI ह्यांनी देखील आपल्याला त्याच्यासाठी काही सवलती दिल्या आहेत. RBIच्या LRS म्हणजे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीमनुसार आपण भारतीय दरवर्षी $2,50,000 इतकी रक्कम भारताबाहेर गुंतवू शकतो. भारताबाहेर गुंतवणूक करताना उत्तम परतावा कसा मिळेल हा निकष नसला पाहिजे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ही गुंतवणूक कंट्री रिस्कचा आपल्या एकंदर गुंतवणुकीवर होणारा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने करत आहोत. पण मग आता ही गुंतवणूक करायची कशी? सगळ्यात सोपा उपाय म्हणजे म्युच्युअल फंड्स. आपण एरवी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतोच. तर म्युच्युअल फंडांमध्ये फंड ऑफ फंड्स नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे एक फंड इतर फंडांमध्ये पैसे गुंतवतो. बाहेरच्या देशांमधील काही विविध म्युच्युअल फंड स्कीममध्ये हे भारतातील म्युच्युअल फंड पैसा गुंतवतात. म्हणून त्याला फंड ऑफ फंड्स असं म्हणतात. ज्या पद्धतीने आपण आपल्या म्युच्युअल फंडांमध्ये SIP किंवा वन टाईम इन्व्हेस्टमेंट, एक हाती रक्कमची इन्व्हेस्टमेंट, अशा विविध प्रकारे पैसे गुंतवत असतो, तशीच गुंतवणूक आपण या फंड ऑफ फंड्समध्ये देखील करू शकतो. म्युच्युअल फंडप्रमाणेच भारताबाहेर गुंतवणूक करणारे काही ETFs म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स देखील आपल्याला उपलब्ध आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं फार आवश्यक आहे. जर तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा ETF मार्गे गुंतवणूक करायची नसेल तर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही इंटरनॅशनल स्टॉक मार्केटमध्ये स्वतःहून इन्व्हेस्ट करा. ते कसं करायचं? तर भारतातील काही स्टॉक ब्रोकर्सद्वारे आपण भारताच्या बाहेरच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो. काही इंटरनॅशनल ब्रोकर्स त्यांच्याकडे परस्पर खाते उघडायची संधी देखील आपल्याला देतात. पण मित्रहो, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही बाहेरच्या शेअर बाजारमध्ये परस्पर गुंतवणूक करत आहात तेव्हा त्याचा योग्य तो अभ्यास असणं फार आवश्यक आहे. त्या देशाची आर्थिक स्थिती, तिथे असणाऱ्या विविध कंपन्या आणि त्यांच्या मूलभूत व्हॅल्युएशन्सचा विचार तुम्ही करणं फार आवश्यक आहे. तर मित्रहो, पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घ्याल तेव्हा एखाद्या चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या सूचनेप्रमाणे भारताबाहेर थोड्या प्रमाणात का होईना गुंतवणूक सुरू करण्याविषयी नक्की विचार करा. नमस्कार.